ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत सिद्दी जोहरची स्वराज्यावरती चाल. सिद्दी जोहर हा युद्ध निष्णात, राजकारण जाणणारा आणि तडफेने मोहीम चालवणारा सरदार होता. आदिलशहानं त्याला सलाबत खान हा उच्च किताब देऊन त्याचा सन्मान केला. 20,000 घोडदळ, 40,000 फौज देऊन सिद्दी जोहरला शिवाजी राजांवरती चाल करण्यास पाठवले. सिद्दी जोहरला मदत करण्यासाठी पळून आलेला फाजल खान आणि रुस्तुम जमा हा सुद्धा होता. विजापूरहून सिद्दी जोहर निघाला त्यावेळी राजे मिरजेच्या वेढ्यावर होते. नेताजी विजापूर भागात होते. दारोजी राजापूर अटपून रुस्तुम जमाचा मुलूक सोडून आचरे, वेंगुर्ले, कुडाळ या प्रदेशाकडे वळाले होते. सिद्दी जोहर विजापूरहून निघाल्याची बातमी राजांना मिळाली आणि या बातमीनं राजे थोडेसे बेचैन झाले होते. राजांनी गडबडीनं मिरजेचा वेढा उठवला आणि नेताजी दारोजींना त्वरित येण्याचा हुकूम पाठवला. कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी राजे पन्हाळगडावरती आले. गडावर गुढ्या उभारल्या होत्या. जिकडे तिकडे तोरणे, झेंडे उभारले होते. स्वराज्याची गुढी नुकती कुठे उंचावत होती तोवर त्या उंचावणाऱ्या गुढीचा नाश करण्यासाठी आदिलशाहीचा सिद्दी जोहर येत होता. याच वेळी शाहिस्ते खान 75,000 फौज घेऊन राजांवर चालून येत असल्याची बातमी आली. आदिलशाहीने आणि मोगलांनी एकाच वेळी राजांवर चाल करण्याचा बेत आखला. गंजीखान्यापासून ते अंबरखान्यापर्यंत शाहिस्ते खान अहमदनगरामध्ये सिद्दी जवळ आल्याची बातमी राजांना पन्हाळगडावर कळाली. पण नेताजींचा आणि दारोजींचा अजूनही काही पत्ता नव्हता. एके दिवशी त्र्यंबकराव भास्कर यांचा सबनीस धावत महाराजांच्याकडे आला. राजे गरिबांची फौज आल्याची वर्दी आलीये. राजे शांतपणे म्हणाले, ठीक आहे सबनीस, त्यात घाबरण्याचं काय कारण आहे? आई महालक्ष्मी पाठीशी आणि संकट सदैव समोर ठेवावीत असं आम्हाला शिकवलंय. चला. राजे घोड्यावरती स्वार झाले आणि पुन्हा एकदा गडाची पाहणी केली. योग्य त्या सूचना दिल्या आणि राजे दक्षिण बुरुजावर आले. कोल्हापूरच्या दिशेने धुळीचे लोट दिसू लागले. बुरुजावरच्या तोफा ठासून सज्ज ठेवण्याची आज्ञा राजांनी दिली. आता सिद्धीची 40,000 फौज पन्हाळगडाजवळ आली. गड गाठताच सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा देण्याचे काम सुरू केले. गडाच्या पूर्वेस सिद्दी जोहर, फाजल बडे खान व रुस्तुम जमा हे होते. पश्चिमेला सादत खान, मसूद, बाजी घोरपडे, भाई खान यांना तैनात केले. दक्षिण उत्तर जागा बघून नाकेबंदी करण्यात आली होती. पण सिद्धीचा जास्त भर हा पूर्व आणि पश्चिमेकडे होता, कारण की गडाच्या प्रमुख वाटा त्याच बाजूला होत्या आणि सिद्दी जोहरच्या सैन्याचा वेढा आता पन्हाळगडाला पडला होता. गडावरून बघेल तिकडे सैन्याच्या छावण्या दिसत होत्या. गडाजवळ येणाऱ्या तोफांचे गाडे गडावरून स्पष्ट दिसत होते. राजे पूर्वीच्या बाजूवरून शत्रूच्या हालचाली टिपत होते. बुरुजावरची तोफ इशारतीसाठी वाट पाहत होती. शत्रू टप्प्यात येताच राजे बुरुजावरून उतरले आणि दृष्टीच्या टप्प्यात येणाऱ्या तोफांच्या मोर्चांवर त्यांनी नजर टाकली. राजांनी इशारा केला तोच जय भवानीच्या आरोळ्यात तोफा धडाडू लागल्या. या तोफांमुळे सिद्दी जोहर 3 दिवसात जेवढा पुढे आला होता तेवढाच मागे रेटला गेला. शत्रू सैन्यामध्ये एकच गोंधळ माजला. हा तोफांचा मारा बघून चिडलेल्या सिद्दी जोहरने वेढा आणखीन मजबूत केला आणि आपल्या सह्याद्रीचा सिंह पन्हाळगडावरती पूर्णतः अडकून पडला. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.